सो हॅलो गाइज, दिस इज श्रद्धा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आधी सांगितल्याप्रमाणे माझं महाजिंकोमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि आजपासून माझं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. आज माझा ट्रेनिंगचा फर्स्ट डे होता. सो बेसिकली माझा फर्स्ट डे कसा होता यावरतीच हा व्हिडिओ होणार आहे. तर आत्तापर्यंत मला ट्रेनिंग कधी सुरू होईल अशी एक्साइटमेंट होती किंवा टेन्शन होतं थोडंफार. पण आज जेव्हा फर्स्ट लेक्चर सुरू झालं त्यानंतरपासून मला कळत गेलं की आता खरं टेन्शन जे आहे ते पुढं सुरू होणार आहे. म्हणजे एक झालं की एक काही टेन्शन थांबणार तर नाहीच आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागणार आहेत, त्यावरती टेस्ट वगैरे होणार आहेत. त्यामुळं ते टेन्शन काही अजून संपलेलंच नाही आहे किंवा मला वाटत नाही की पुढं जाऊनही ते टेन्शन कधी संपेल. कारण प्रत्येकच फेजला काही ना काही टेन्शन असणारच आहे, काही ना काही डिफिकल्टी असणार आहे आणि काही ना काही नवीन गोष्टी आपल्याला टॅकल कराव्याच लागणार आहे. सो दॅट हे असंच राहणार आहे. तर मी आता सांगते की आजच्या दिवसात नेमकं झालं काय. तो फर्स्ट हाफ सेशनमध्ये आम्हाला त्यांनी तिथं रिपोर्ट करायला सांगितलं होतं 10 वाजता आणि त्यांनी वेलकम करण्यासाठी आम्हाला एक किट दिलं आहे. मी ते तुम्हाला दाखवते, एक मिनिट. बेसिकली त्यांनी ही लॅपटॉप बॅग त्यांनी दिलेली आहे ज्याच्यावरती आमचा महाजिंकोचा लोगो आहे. कोराळी ट्रेनिंग सेंटरमध्ये आम्ही ट्रेनिंग घेतो, सो दॅट हे पण त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. तर त्याआधी त्यांनी आम्हाला फ्लॉवर दिलेलं होतं जे की मी यामध्ये ठेवलं आहे. एक माझी फ्रेंड आहे भाग्यश्री म्हणून, तर तिचं हे फ्लॉवर माझ्याचकडे आहे. तर त्यानंतर त्यांनी एक किट दिलेलं आहे ज्यामध्ये थोडंफार बेसिक जे सामान आपल्याला लागू शकतं त्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ज्यामध्ये एक ड्रॉइंग बुक आहे. माहिती नाही की कशासाठी दिली आहे, पण काहीतरी उपयोग होईलच त्यासाठीच त्यांनी दिली असेल. आणि एक आहे जी नोटबुक त्यांनी दिलेली आहे. हे महाजिंकोचं लोगो वगैरे असं असलेली एक नोटपॅड त्यांनी दिलेला आहे. इथं मी माझं नाव वगैरे टाकलेलं आहे आणि ही अशी नोटबुक त्यांनी दिलेली आहे. सो हे जस्ट आज झालेल्या लेक्चरचे मी थोडेफार नोट्स काढलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांनी हे एक किट दिलेलं आहे, बेस्ट ऑफ लक किट. नटराजचं हे बेस्ट ऑफ लक किट त्यांनी दिलेलं आहे, ज्यामध्ये आम्हाला एक पेन, पेन्सिल, शार्पनर, इरेझर आणि एक रूलर आहे असं हे किट दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर ही छोटीशी डायरी दिलेली आहे ज्यामध्ये जेव्हा मी पूर्वी हॉस्टेलमध्ये वगैरे राहायचे पुण्यात असताना, तेव्हा मी अशा छोट्याशा डायरीमध्ये माझा खर्च लिहून काढायचे जेणेकरून मला समजायचं की माझा महिन्याला किती खर्च होतो. सो बेसिकली हे असं एक किट दिलेलं आहे त्यांनी. सो फर्स्ट हाफ सेशनमध्ये जेव्हा आमचं वेलकम झालं, हे किट्स वगैरे देण्यात आले आणि हे बॅग्स वगैरे आम्हाला अलॉट करण्यात आली. त्यानंतर इनॉग्रेशन साठी आम्हाला तिथं हॉलमध्ये सगळ्यांना बसवलं होतं. थोडा वेळ जी फॅकल्टी आहे, जे कोऑर्डिनेटर्स आहेत आणि डायरेक्टर्स आहेत आमच्या पर्टिक्युलर टीम्सचे, तर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक इंटरॅक्शन सेशन घेण्यात आला. खूप चिल आहेत ते, एकदम इंटरॅक्शन म्हणजे एकदम गप्पाच जवळपास आम्ही मारत होतो एकमेकांशी. आणि त्या इंटरॅक्शन सेशनमध्ये जे काही सर मॅडम जे होते त्यांनी आता इथून पुढचा प्लॅन कसा असणार आहे 1 वर्षाचा, तर ते सांगितलं. सो दॅट तेव्हा मला समजलं की अजून खूप गोष्टी आहेत टॅकल करण्यासारख्या किंवा खूप चॅलेंजेस येणार आहेत. त्यानंतर जेव्हा 11:30 वाजता चीफ गेस्ट वगैरे आले, तेव्हा त्यानंतर त्यांचं मोटिवेशनल स्पीच वगैरे देण्यात आलं. असा फर्स्ट हाफ सेशन तर असा गेला. त्यानंतर लंचसाठी ब्रेक होता आणि लंच झाल्यानंतर परत एक 2:30 ते 5:30 असं लेक्चर होतं, जे की प्रॉपर असं टेक्निकल लेक्चर होतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मी असं ऑब्झर्व केलं की खाणं पिण्याचे जेवण वगैरे आहे ते एकदम मस्त आहे. टेस्ट वगैरे पण खूप छान आहे. क्वालिटी त्यांनी छान मेंटेन केली आहे. शिवाय सकाळी नाश्ता असतो, नाश्ता, चहा वगैरे जे काही घ्यायचं आहे, ब्रेड बटर असू दे किंवा पोहे, उपीट, त्याबरोबर एक कुठलं तरी फ्रूट ठेवतात आणि एग्स ठेवतात. सो दॅट फुल एक नाश्ता जो आहे तो कंप्लीट आपला व्हावा. त्यानंतर जेवणामध्ये एक प्रॉपर 2 भाज्या असतात, मठ्ठा किंवा कढी असं काहीतरी असतं, पोळी, भात, वरण, एक कधी कधी मसाला राईस असतो, तर कधी डाळ राईस वगैरे असं असतं. आज स्वीटसुद्धा होतं, रसगुल्ला होता आज स्वीटमध्ये.
आणि संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये समोसा होता. तर आता काय जेवायला मिळतं ते आता पाहूयात. सो जेवण तर ओव्हरऑल छान वाटलं मला, टेस्टी वाटलं. असं वाटतं की आता 8 दिवसांनी जर वजन केलं तर मे बी वाढतं की काय. सो बेसिकली इट इज ओके, फर्स्ट डे इज ओके. फक्त प्रॉब्लेम असा होतो की मला झोपच येत नाही आहे बिलकुल. म्हणजे माहिती नाही, दिवसभर तर छान वेळ गेला माझा, पण रात्री मला नाही करमला किंवा मला करमत नाही आत्तासुद्धा. सो दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर, आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता तरी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.